ज्या घरातली स्त्री हसमुख चेहऱ्यानं कठीणातली कठीण परिस्थिती निभावते आणि ज्या घरातला पुरुष किती कठीण परिस्थिती असली आपला प्रामाणिकपणा सोडत नाही, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. ते खरेच धनवान, ते खरेच तुमच्या हातात. तुम्ही येड्या नाहीत ग माय. अहो काय माझी राजाई होती जी शिवाय बोलत नव्हती नामदेवरायांना सासू सासऱ्यांना. अहो संसाराचं परमार्थाचं कौतुक करावं हे कौतुक नाही, संतांच्या संसाराचंही कौतुक केलं जातं हे कौतुक आहे. राजाई गुणाई दोघी संतांच्या संसाराचंही कौतुक आहे महाराज. अजून काय संसार असावा मग कशाला कराय केला. तू का म्हणे घालू आम्ही देवाचं नाव घ्यावं देवानं संसार सुद्धा राखावा. हो किती माझा परमात्मा मन मोठ्याचा बघा ना. अहो माझ्या भक्तिवात्सल्य जनाई माता निस्त ओव्या गायला काय वेदशास्त्र म्हणले का जनाई मातानं. ताकद बघ स्त्रीमध्ये, बघा काय ताकद आहे स्त्रीमध्ये. जगाच्या बापाला हाताला धरून बसवते तिला जनाई म्हणायचं. अहो जगाच्या बापाला कंबर कुसून भांडती तिला जनाई म्हणावं. ज्ञानियांच्या राजाला उपदेश करतात त्यांना मुक्ताई म्हणावं. अहो जिच्यासाठी देव सुखू झाला तिला सुखबाई म्हणावं. आणि जिला गाभाऱ्यात जागा मिळाली तिला कान्होपात्रा म्हणावं. स्त्री कमी नाही हो मायबा. काय केलं माझ्या जनाई मातानं. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पाय विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पाय विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पाय विठ्ठला. ओव्या का भुक्कव तुके तू ये रे पाय विठ्ठला. पाठीमागे म्हणाल माय माऊल्या पाठीमागे म्हणाल का म्हणा. काय वाजवू नका. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. पाठीमागच्या 2-4 राहिलेल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. अगं आयुष्यभर शिव्या दिल्या एकदा तरी वाव्या म्हणा. प्याटला तर प्याटला तेवढाच समाधान आहे ग नामा प्रेमाने. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या काबू भरता